बघा, आज आपण विरुद्धार्थी शब्द हे बघणार आहोत. आता विरुद्धार्थी म्हणजे कोणते शब्द? एखादा शब्द दिला असेल त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता, बरोबर आहे की नाही? तर ते शब्द आज आपल्याला बघायचे. आणि विरुद्धार्थी शब्दाचे चिन्ह हे असते गुणाकारासारखे. ठीक आहे, ते चिन्ह आहे. जसं हे बघा, इथं आहे कुशल, त्याच्या विरुद्ध काय आहे? अकुशल. कुशल म्हणजे पूर्णपणे, म्हणजे एखाद्या कामामध्ये काम करण्याची त्याची स्किल खूप चांगली आहे. कुशल म्हणजे एखाद्या कामामध्ये तो खूपच चांगला आहे, ते काम त्याला खूप चांगल्या तऱ्हेने येतं, त्याला म्हणतात कुशल. एखाद्या कामामध्ये जो तज्ञ आहे, म्हणजे ते काम त्याला खूपच चांगल्या पद्धतीने येते, तो म्हणजे कुशल. त्या कामामध्ये तो कुशल आहे. अकुशल म्हणजे त्याला ते काम अजिबात येत नाही, ते काम किती चांगल्या पद्धतीनं करायचं त्याला समजत नाही तो. ठीक आहे. दृश्य म्हणजे दिसणार, जे आपल्याला दिसते ते दृश्य. अदृश्य म्हणजे जे दिसत नाही. काय बरोबर बघा, जसं वर त्याच्या विरुद्ध खाली आहे की नाही? वर खाली. ठीक आहे. उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, बरोबर आहे. आई वडील, आजी भाऊ बहीण, चांगले वाईट. ठीक आहे की नाही? गोड कडू आहे की नाही? असे हे असतात विरुद्ध अर्थाचे शब्द, त्यालाच म्हणतात विरुद्धार्थी शब्द. आणि हे चिन्ह नेहमी लक्षात घ्या, हे विरुद्धार्थी शब्दाचं काय आहे? चिन्ह आहे. ठीक आहे. आता बघा, काही आपण विरुद्धार्थी शब्द बघू. हे बघा, हे कुशल आहे, कुशलचं काय होईल? दृश्यचं काय होईल? न्यायचं काय होईल? अन्याय. पवित्रचं अपवित्र. प्रियचं प्रिय म्हणजे जो सर्वांना आवडतो, आहे की नाही? अप्रिय म्हणजे जो आवडत नाही. पवित्र म्हणजे खूप पवित्र आहे की नाही? शुद्ध आहे, पूर्णपणे स्वच्छ आहे, नाही का? अपवित्र म्हणजे जे पवित्र नाही. न्याय याचा विरुद्धार्थी आहे अन्याय. ठीक आहे की नाही? प्रसन्न म्हणजे आनंदी, त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? अप्रसन्न. जो म्हणजे आनंदी नाही. प्रत्यक्षाचं काय होईल? अप्रत्यक्ष. लिजा उभी राहा. आता निश्चितचं काय होईल? अनिश्चित. आलं लक्षात? निश्चित म्हणजे काय असते? ठरलेलं. आणि अनिश्चित म्हणजे जे ठरलेलं नाही. ठीक आहे. आता बघा, आदरचे काय आहे? अनादर. ठीक आहे. आदर म्हणजे जो सगळ्यांना मान देतो, नाही का? व्यवस्थित वागतो, बोलतो, जो सगळ्यांना मान देतो म्हणजे आदर करतो. अनादर म्हणजे जो आदर करीत नाही, त्याला विरुद्ध. आता आवश्यक, त्याच्या विरुद्धार्थी कोण आहे? नरेंद्र. ते सांग. आदर आवश्यकचं काय होईल? नाही. ग्रीष्मा. जसं आदरचं अनादर, आवश्यकचं काय होईल? आदरचं अनादर, आवश्यकचं अनावश्यक. सिद्धम. त्याच्यानंतर इच्छाचं काय होईल? जसं आदर अनादर, इथं अन हे शब्द सुरुवातीला लागलेले आहे. इथं फक्त हाच एक अक्षर सुरुवातीला लागलेला आहे, इथं अन लागलेला आहे. जसं आदर अनादर, आवश्यक अनावश्यक, अन हे शब्द सुरुवातीला लागलेले आहे. आलं लक्षात? इथे जेवढे शब्द आहेत प्रत्येकाला सुरुवातीला लागलेला आहे. ओके. इथं बघा, अन हे शब्द सुरुवातीला लागलेले आहेत. ठीक आहे. जसं आदरचे अनादर, आवश्यकचे अनावश्यक. इच्छाचं काय होईल आता? अनिच्छा. अनिच्छा म्हणजे अनिच्छा. काय? अनिच्छा म्हणजे अनिच्छा. ओके.
आस्थाचं काय होईल? व्हेरी गुड, अनास्था. अनास्था. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा उदारचे काय होईल? काय होईल? अनुदार. उदारचे काय होईल? अनुदार. त्याच्यानंतर आहे आरोग्याचं काय होईल? व्हेरी गुड. आरोग्याचं होईल अनारोग्य. काय होईल? अनारोग्य. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आवडचं नावड. ठीक आहे. आता इथं ना हा अक्षर सुरुवातीला लागलेला आहे, तर बादचं काय होईल? नाबाद. बादचं काय होईल? नाबाद. त्याच्यानंतर राजीचं काय होईल? नाराजी. राजी, नाराजी. ठीक आहे. राजी म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी तयार आहे. नाराजी, नाराजी म्हणजे तो तयार नाही. झालं ना नाराजी? नाराज आहे, उदास आहे, कोणती गोष्ट करायला तो तयार नाही. ठीक आहे. बघा आता इथं बघा काही काही शब्द शिस्तचं बेशिस्त. ठीक आहे. सावधचं काय होईल मग? जसं शिस्तचं बेशिस्त, सावधचं काय होईल? बेसावध. सावध. सावध म्हणजे जागरूक आहे की नाही, म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन आहे, व्यवस्थित. सावध आहे, पूर्णपणे लक्ष देऊन आहे. बेसावध म्हणजे जो लक्ष देऊन नाही, सावध नाही. ठीक आहे. आता बघा हजर त्याचा गैरहजर. हजर म्हणजे प्रेझेंट, गैरहजर म्हणजे अब्सेंट. झालं ना विरुद्धार्थी? तर हजर म्हणजे उपस्थित आहे, गैरहजर म्हणजे अनुपस्थित आहे, म्हणजे जो उपस्थित नाही. ठीक आहे. आता जसं हजरचं गैरहजर, सोयीचं काय होईल? इथं कोणता शब्द लागलेला आहे? हे लागलेला आहे ना, गैर लागले नाही. हजरला गैरहजर म्हणजे गैर, हे दोन शब्द म्हणजे हे शब्द लागलेले आहे ना, तर इथं सोय आहे. सोयीचं काय होईल? आवाज येत नाही. गैरसोय. गैरसोय, ज्याची अजिबात सोय होत नाही ते म्हणजे गैरसोय. आलं लक्षात? आता हे बघा लागूचं काय होईल सांगा बरं. आता बघा हजरचं गैरहजर, सोयीचं गैरसोय, लागूचं काय होईल? गैरलागू. गैरलागू. ठीक आहे. गैरलागू. ठीक आहे. आता मला फक्त हे वेगळे आहे थोडस, मला याचं सांगा गुणीचं काय होऊ शकते? गुणीचं काय होईल? बरं आशाचं काय होईल? आशा. आशाचं निराशा. आशाचं काय? निराशा. पगारीचं? पगारीचं बिनपगारी. पगारीचं काय होईल? पगारीचं होईल बिनपगारी आणि गुणीचं होईल अवगुणी. ठीक आहे. असे काही शब्द असतात. ठीक आहे. म्हणून माहित आहे का, विरुद्धार्थी शब्द जर आपल्याला चांगल्या पद्धतीने आले पाहिजे, याच्यासाठी एकच उपाय आहे की अशा शब्दांचा जास्तीत जास्त सराव करावा. आलं लक्षात? फक्त एवढे शब्द फळ्यावर आता एवढे शब्द आले तर निवड एवढे शब्द करून चालणार नाही. तर जेवढे काही विरुद्धार्थी शब्द आपल्याला दिसतात आपल्या धड्यांमध्ये म्हणा आहे की नाही, किंवा इतर कोणत्याही ठिकाणी दिसले तर आहे की नाही आपल्या बुकामध्ये लिहून टाकलं, आपल्या वहीमध्ये लिहिलं, म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचा जो साठा आहे, शब्द साठा, तो वाढत जाणार. त्याच्यामुळे काय होईल की भरपूर असंख्य अनेक विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहित होईल, कारण की त्या शब्दांचा आपण सराव केलेला असणार. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे म्हणतो की विरुद्धार्थी शब्दांचा जास्तीत जास्त सराव करणं फार महत्वाचं आहे. आलं लक्षात? सराव कराल? ठीक.